नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आय होप सगळे मस्त असाल. तर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सो आता आहे संध्याकाळचा टायमिंग, संध्याकाळचे 7 वाजलीत आता आणि मी लागलेली आहे स्वयंपाकाला. स्वयंपाक बनवायचा आहे. तुम्हाला शिट्टीचा आवाज येतच असेल, तर चला तुम्हाला दाखवते मी आज काय बनवलेलं आहे. सो इथे मी आता बघू शकते मसाले भात लावलेला आहे. त्यानंतर इकडे गवारीच्या शेंगाची भाजी बनवत आहे. मी शिजायला टाकलेली आहे, म्हणजे थोडीशी पातळ बनवत आहे. अजून थोडीशी मला आठवायची आहे. पण इथे बघू शकता छान असा कलर आलेला आहे भाजीला आणि खूप दिवसातून बनवलेली आहे आज मी. सो त्यानंतर इथे एवढे भांडे पडलेले आहेत, बघू शकता. हे भांडे घासायचे आहेत. त्यानंतर मग मला पीठ मळायचं आहे. म्हटलं होतं पीठच मळा, पण परत म्हणलं नको, भांड्याचा खूप पसारा दिसतोय. त्यामुळे म्हटलं आधी भांडे घासून घेते, त्यानंतर पीठ मळते. आणि इथे बघताय मी कपडे वाळायला टाकलेत. आज किचनमध्ये रस्सी टाकलेली आहे, बांधलेली आहे आणि आज किचनमध्येच कपडे वाळायला घातलेले आहेत. आज बाहेर खूप पाऊस आहे, त्यामुळे आज आतमध्येच जुगाड केलं एक पद्धतीचं म्हटलं तर चालेल. अशी एक रस्सी बांधली, इथं बघताय, दोरी म्हणाल तर चालेल, ती बांधली. तर ह्या साईडला पण बांधली आणि समोरच्या साईडने पण अशी बांधली. अशा पद्धतीने की सगळे कपडे बसतील अशा पद्धतीने बांधलेली आहे आणि कूलर चालू करून ठेवलेला आहे. कपड्यांचं स्टँड आणायचा पण विचार होता, पण घर खूप छोटंसं आहे माझं. किचनमध्ये पण ठेवू शकत नाही, किचनमध्ये पण छोटीशी जागा आहे. आणि बाहेर ठेवायचं म्हटलं तर आम्हाला संध्याकाळी झोपायला बाहेर म्हणजे जागा लागते, तर मग बाहेर ठेवलं तर ते स्टँडचं खूप अवघड पडतं. एवढे कुटाणे करण्यापेक्षा म्हटलं असंच काहीतरी ॲडजस्ट करून ठीक आहे आपलं रस्सी बांधूयात आणि एक छोटंसं जुगाड करून ठेवूयात. चला आता पटपट राहिलेलं स्वयंपाकाला लागते. पण स्वयंपाकाच्या आता भाजी आणि भात तर झालेला आहे. चला ती भांडे घासून घेते मी, त्यानंतर मग पीठ मळायला घेते. सो इथे बघते आता मी भांडे घासायला घेतलेले आहेत. सो इथे आता आपली भाजी शिजलेली आहे. गॅस बंद करून झाकून ठेवते आणि भात पण अजून 5 मिनटं ठेवायचा आहे. सो भाजीचं तर झालं, आता भाजी तर शिजली, आता भात पण होते 5 मिनटामध्ये. तोपर्यंत भांडे घासून घेते. सो इथे बघू शकताय माझं खिडकीमध्ये एक मनी प्लॅन्ट दिसतंय बघा, ते छोटंसं. तर मी ते असंच लावलेलं आहे. एक बाहेर पण लावलं आहे आणि इथे पण लावलं आहे. त्याला तिथल्या तिथे मला कसं पाणी घालायला पण सोपं पडतं, त्यामुळे मग मी तिथे खिडकीमध्ये मनी प्लॅन्ट आता छान वाढले. खूप छोटंसं होतं पण आता छान वाढले त्याचं. आणि खिडकीच्या नेमकं ते बाहेर पण जातं, त्याला छान कोवळं ऊन पण भेटतं आणि सावलीमध्ये पण राहतं आहे असं. त्यामुळे मग मी ते खिडकीमध्येच ठेवलेलं आहे. चला आता पटपट भांडे घासून घेते. भांडे आत्ता म्हणजे दुपारी मी जेवण केलेले भांडे, त्यानंतर 4 वाजता मी चहा करून पिलेले, तर त्याचं भांडे थोडेसे. आणि त्यानंतर मुलं स्कूलमधून आल्याच्यानंतर त्यांचे नाश्त्याचे थोडेसे भांडे, असे भांडे मिळून थोडेसे भांडे होते. आणि मग आता स्वयंपाकाला लागले होते, तर मग भाजी तर झाली आहे माझी. मग भात झाला, मग या तयारीमध्ये जे थोडं 2-4 भांडे पडले ते असे मिळून माझे हे थोडेसे भांडे आहेत. मग ते म्हणलं पटकन घासून घेऊन सगळं एकखट्टे साठवायला नको म्हटलं, कारण हे भांडे आणि परत जेवणानंतरचे भांडे पडले तर मग खूप जास्त होतात. आणि ते बेसनची मी खूप काळजी घेते, त्यामुळे मी जास्त भांडे त्याच्यामध्ये ठेवत नाही. कारण बाबा मी खूप काळजी घेते, कारण मला पहिलं बेसिन नव्हतं. मी बाहेर भांडे घासायची आणि आता आपलं नशिबाने भेटलं आहे कसं, तर मग ते परत त्याचं काम काढणं, ते चॉकअप होणं, या गोष्टी नको. त्यामुळे थोडं मी जेवढं होतं होईल तेवढं त्याची खूप काळजी घेते. मग म्हटलं आताचे भांडे घासायचे, परत संध्याकाळी मग जेवण झालं की जेवणाचे भांडे घासून टाकायचे, म्हणजे थोडे आपलं होऊन जातं आहे काम पण पटकन होतं आणि आपल्याला पण घासायला कंटाळा येत नाही. जास्त भांडे बघितलं आपल्याला पण कंटाळाच येतो ना, त्यापेक्षा मग हे सोप्यात सोपं आहे. थोडे जेवढे दिसते तेवढे भांडे घासून घ्यायचे. सो आता भांडे पण झालेले आहेत. थोडासा एक तवाच राहिला होता, तेवढा पण धुवून घेतला. सो आता बघा छान असं किचन पण क्लीन करून घेते आणि मग पीठ मळायला घेते. सगळं स्वच्छ असेल तर मग स्वयंपाकाला पण उल्हास येतो. मग म्हणलं आता हे सगळं स्वच्छ करून घेते आणि मग पीठ मळून घेते. चला पुढे भेटूयात आता. सो आता इथे बघताय तुम्ही मी पीठ मळायला घेतलेलं आहे. त्यासाठी मी मोठी परात घेतली आणि त्याच्यामध्ये मीठ घालत आहे. आणि मिठामध्ये आता मला पाणी घालून ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे पिठामध्ये मीठ पूर्णपणे मिक्स होतं, त्यामुळे मी अशा पद्धतीनेच पीठ मळते. तुम्ही पण असंच करून बघा एकदा. तसं तर प्रत्येकाची पद्धत वेगळी असते, पण असं केल्याने बघा, हे बघा पूर्ण मीठ पाण्यामध्ये मिक्स झालं की मग पिठामध्ये पण आणि आता मीठ व्यवस्थित मिक्स होतं. पीठ मी चाळून घेते. काही नसतं पिठामध्ये, पण तरी पण रोजच्या रोज पीठ मळताना मी पीठ चाळूनच घेते. तर ते लागन तेवढं पीठ मी आता चाळून घेत आहे.
आता माझं पीठ मळून होत आलेलं आहे. ते बघताय छानपैकी पिठाचा गोळा तयार झालेला आहे. त्यानंतर मला त्याच्यावर थोडंसं तेल घालायचं आणि व्यवस्थित त्याला मळून घ्यायचं आहे. थोडंसं तेल घातलं म्हणजे राहिलेलं जे प्लेटीला पण आपलं पीठ राहतं ना, ते सुद्धा सगळं तेलाने व्यवस्थित निघून येतं आणि छान असा गोळा पण तयार होतो. सो आधी मी म्हटलं थोडंसं पाण्याचं हे लावते, कारण थोडं मला घट्ट वाटलं पीठ, त्यामुळे मी आधी थोडंसं पाणी लावलं. त्यानंतर आता थोडंसं तेल लावून मी मळून घेते. तर छानपैकी पिठाचा गोळा मऊ होतं. तेल घातल्याने पीठ पण मऊ, पिठाचा गोळा पण छान असा मऊ होतो. त्यामुळे मग मी थोडंसं तेल पण घातलं. मी रोज अशाच पद्धतीने पीठ मळते. सो बघताय तुम्ही, छान पद्धतीने आता मी पीठ मळून घेते. सो आता छानपैकी माझं पीठ मळून झालेलं आहे. बघताय छान असा गोळा तयार झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये साईडला मी आता प्लेटीमध्येच त्या कोरडं पीठ घेते. चपात्यांना लावायला लागेल मला, त्यामुळे तर चला आता पटकन चपात्या बनवून घेऊयात. सो माझं आता पीठ मळून झालेलं आहे. आता काही जास्त वेळ पीठ मळून ठेवायला मला टायमिंग नव्हता. मी 5 मिनटंच ठेवलं आणि आता मी चपात्या बनवायला घेतलेल्या आहेत. तिथे बघताय भाजी पण झालेली आहे, भात पण झाला. आता पटपट चपात्या बनवून घेते. सो एकदा कुकर खोलून बघते मी भात कसा झाला आहे, कारण आज मसाले भात केला आहे ना, कधी चुकून पाणी जास्त झालं तर, त्यामुळे मग चेक करत होते मी कसा झाला आहे आतमध्ये ते. तर छान झाला होता. त्यानंतर भाजी पण छान झाली, म्हणजे जास्त पातळ पण नाही केली आणि जास्त घट्ट पण नाही, मीडियम अशी गवारच्या शेंगाची भाजी बनवली होती मी आज. खूप दिवसातून बनवली होती, त्यामुळे मग पटकन स्वयंपाक करून जेवायचं पण होतं. आणि ते बघू शकता, आता मी पटपट चपात्या बनवायला घेते. आणि ते बघताय मी गॅसच चालू केलं नाही, त्यामुळे आता मी आधी गॅस चालू करून घेते. सो आज माझा लायटर खराब झालेला आहे. सकाळपासूनच लायटर चालत नाही, त्यामुळे आता मी आज माचीस घेतलेला आहे पेटवायला. आणि आज सकाळपासून खूप पाऊस आहे, त्यामुळे आज काही बाहेर जाणं झालं नाही. आणि आज तर संडे आहे, त्यामुळे मुलांना पण स्कूलला सुट्टी होती, त्याच्यामुळे आज मी काही बाहेर गेले नाही. आज कंटाळाच केला आणि आज मग मी माचीसनेच काम चालवलेलं आहे. सो म्हटलं चला ठीक आहे, पावसा पाण्याचं बाहेर जाण्यापेक्षा तर आपलं ह्यानेच काम चालवून घेऊयात. त्यामुळे मग आता बघू, उद्या गेले स्कूलला मुलांना सोडायला तर येताना घेऊन येईल. सो आता मी चपात्या बनवायला घेतलेल्या आहेत. गॅस पण पेटवलेला आहे आणि मी आता पटपट चपात्या बनवून घेते. तर पावसाळा चालू झालेला आहे आणि पावसाळा तसा तर मला आवडतो, पण एक प्रॉब्लेम होतो की व्हिडिओच्या टायमिंगला पाऊस असेल तर माझे पत्र्यांवर खूप असा मोठा आवाज येतो. त्यामुळं म्हणजे असं आपण घरामध्ये आपण एकमेकांशी जरी बोलत असो ना, ते सुद्धा आपल्याला कळत नाही, इतका आवाज येतो पत्र्यांवर, काय सांगायलाच नको. तो पण म्हणजे मोठा पाऊस असेल तर, छोटा असेल तर एवढं काही नाही वाटत, पण जर जोरात पाऊस येत असेल तर खूप प्रॉब्लेम होतो आवाजाचा. सो असं आहे. तर चला आता पटपट चपात्या बनवून घेत आहे मी. ते पटकन स्वयंपाकावरून मला मुलांना पण जेवायला द्यायचं आहे, कारण त्यांचा आता अभ्यास चालू आहे. ती बसलेले आहेत अभ्यासाला दोघं पण. पिलू स्वतःहून अभ्यासाला बसतो, पण मनूचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो, ती कधी स्वतःहून बसत नाही. मी तिला बळच अभ्यासाला बसवलेले आहे. पिलू मोठा आहे त्याच्यामुळे त्याला कळतं, तसं मनू अजून छोटी लहान आहे, पण करते ती पण खूप नादवायला लागतं तिला, बाबू असं बाबू तसं म्हणून. आणि कसं आता ट्युशनचा पण अभ्यास असतो, स्कूलचा पण असतो, त्यामुळे खूप त्यांना पण असं कंटाळा आल्यागत होतं ना, पण करते तरी पण म्हणजे तिला नादी लावून आपण समजावून सांगितलं ना की बसते मग अभ्यासाला. असं आहे, मुलांचं खूप अवघड आहे. आणि जास्तीत जास्त तिचं लक्ष गप्पांकडे असतं. मी नेमकी आता काय बोलते, मम्मी तू काय म्हणाली, म्हणजे मी काही बोलू दे. आता तिला कधी एखाद्या वेळेस असं वाटतं ना की मी व्हिडिओ काढत असताना तिला वाटतं तिच्याशीच बोलते, पण मी बोलत असते व्हिडिओमध्ये, पण तिला नाही. ती म्हणते मम्मी तू बोललीस का काही, म्हणजे अभ्यासामधून, पण तिचं लक्ष आधी बाहेर असतं, जास्त अभ्यासाकडे नसतं. मग तिला म्हणून बाळा मी तुझ्याशी नाही बोलले, तू तुझा अभ्यास कर. मग ओके मम्मी ठीक आहे, मी करते अभ्यास. असं म्हणजे काय बोलावं आता तिला. तसं तर जास्त तिच्यापाशी बसूनच मला तिचा अभ्यास घ्यावा लागतो, पण स्वयंपाक हे बनवताना मग ते थोडंसं मी तिला देते, सांगते की असं असं कर, मग ती त्यावेळेस करते. आणि नाहीतर मग तिच्या बाजूलाच बसून मला घ्यावं लागतं. मग आता स्वयंपाक झाला की थोड्या वेळ मी तिचा अभ्यासच तिच्यापाशी बसून घेते, त्यानंतर मग त्यांना जेवायला देत असते मी. सो असं आहे, काही सांगायला नको. आणि पिल्लूला काही मग मला सांगायला लागत नाही, तो स्वतःहून अभ्यास करतो, कारण तो म्हणजे त्याला एवढं नाही सांगायला लागत, पण मनूला खूप सांगायला लागतं. तर असतात मुलं, एक असं एक तसं असतंच. लहान आहे तोपर्यंत आपण त्यांना जसं आपण त्यांना शिकवू तसे ते शिकतात, त्यामुळे मग त्यांना काही चांगल्याच गोष्टी शिकवावं लागतं. ते बघा अभ्यास करताना सुद्धा ती उठून येणारच माझ्याकडे बघायला, नेमकं मम्मीचं चाललं आहे काय आतमध्ये ते बघण्यासाठी.
तर इथे बघू शकताय माझी चपाती किती छान अशी फुगलेली आहे. चपाती फुगली की छान वाटतं. तर मी तिला छानपैकी तेल लावून शेकून घेत आहे. ते बघा किती छान फुगली आहे चपाती. भारी वाटलं मला. तशा सगळ्याच फुगतात माझ्या चपात्या, पण एखादी कधी नाही फुगत. पण ही खूप छान फुगली होती, पूर्ण फुगली होती, गोल फुगली होती, त्यामुळे छान वाटलं. तर मी म्हटलं की आज रुटीनच्या व्हिडिओमध्ये सांगावं तुम्हाला. तर मी इनशॉट म्हणून ॲप आहे, त्याच्यामध्ये मी माझे व्हिडिओज एडिट करते. खूप सोपं जातं मला इनशॉटमध्ये एडिट करायला. VN पण आहे, पण काय माहिती मला इनशॉटमध्ये सोपं पडतं. आणि एक काइन मास्टर म्हणून पण आहे, त्याच्यामध्ये पण होतात व्हिडिओ एडिट. पण जो ॲप सगळ्यात सोपा पडतो ना, तो म्हणजे मला इनशॉट ॲपच सोपा जातो एडिट करण्यासाठी. त्यामुळे मग मी इनशॉट ॲपमध्येच व्हिडिओ एडिट करत असते. तर छान होतात व्हिडिओ त्याच्यामध्ये पण. आणि ते शिवाय फ्रीमध्ये एडिट होतात, त्याला काही आपल्याला त्याचं काही चार्ज वगैरे नसतो. त्यामुळे त्याच्यामध्येच मी व्हिडिओ एडिट करत असते. तर आता माझ्या चपात्या बनवून झालेल्या आहेत. जास्त काही चपात्या बनवल्या नाहीत मी, 4 ते 5च चपात्या बनवलेल्या आहेत. आता संध्याकाळी काही जास्त चपात्या आम्ही बनवत नाही. मुलांनी खाल्ली तर खातात, नाही तर नाही खात. त्यामुळे 4 ते 5च चपात्या बनवते. तर आता हे सगळं राडा मी आवरून घेते, हा सगळा स्वयंपाकाचा, आणि मग भेटू पुढं. चला. सो आता मला कूलर आतमध्ये किचनमध्ये लावायचा आहे. दिवसभर होता, पण मी मगाशी स्वयंपाक करताना बाहेर आणला होता. सो आता परत लावते. आता स्वयंपाक हे झाला आहे, मग मला अजून कपडे वाळतील तोपर्यंत आतमध्ये लावते. त्यामुळे आता मी ह्याला घेऊन चाललेली आहे आतमध्ये लावण्यासाठी. सो इथे किचनमध्ये इथे कपड्याच्या बाजूला लावून देते. संध्याकाळी निवांत मग कपडे सुकतील, काही प्रॉब्लेम नाही आहे कपड्यांचा. मग स्वतः मी लावून घेते पिन त्याची. आणि बटन चालू करून चालू केलं. ते बघा कूलर माझा चालू झालेला आहे. लाल लाईट आली, ते मधलं बटन दाबलं की व्हाईट लाईट येतात सगळ्या. आणि आता कूलचं नको आहे, थंड तर नाही आपलं पाहिजे, त्यामुळे कूलचं बंद केलं मी आणि कूलर चालू केला. त्यानंतर चालू केला आणि माझ्या लक्षात आलं की कूलरमध्ये पाणीच नाही आहे. त्यामुळे मग मी पाणी भरायला कूलर लावलेला आहे. इथे बघताय, इथे साईडला त्याला झाकण आहे, त्याच्यामध्ये पाणी पाईप लावलेला आहे मी. आणि हे बघू शकता, ही टाकी म्हणजे पाण्याची आहे ना, तिथून या पट्टीच्या तिथून दिसतं आपल्याला पाणी किती भरायचं आहे. तर हे एवढा बॉक्स आहे पाण्याचा, तर ती पूर्ण पट्टी भरून घेतो. तर एवढं एवढं भरलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी. ते इथपर्यंत येईपर्यंत ठेवायचं आहे. आता तुम्हाला अंधारामुळे नीट व्यवस्थित दिसत नसेल, पण तेवढं पाणी भरून मग कूलर बाजूला काढायचं. तर कूलरमध्ये पाणी जर नसेल तर त्याची मोटर जळते, त्यामुळे मग पाण्याची काळजी घ्यावी लागते. पाणी कमी झालं की पाणी टाकायलाच लागतं त्याच्यामध्ये. उन्हाळ्यामध्ये पण कूलरचा खूप उपयोग होत होता, आणि आता पावसाळ्यामध्ये पण कपड्यांसाठी खूप उपयोग पडतो कूलरचा. छान कपडे पण वाळतात त्याने. बाहेर पण कपडे वाळत टाकायला जागा नाही, त्यामुळे आतमध्ये दोरी बांधली आणि कपडे वाळत टाकल्याने कूलर लावून छानपैकी कपडे आता आतमध्ये सुकतात. रात्रभर तर छान कपडे सुकतात आता. तर टाकी आता भरत आलेली आहे. पाईप काढते आणि कूलर लावून देते. सो आता टाकी भरलेली आहे, पाईप काढलेला आहे, आणि आता मी कूलर जोडते. आता कूलर खूप जड झालेला आहे. मग अशी पाणी नव्हतं त्यामुळे पटकन सरकत होता, पण आता हालत नाही आहे, जोर लावायला लागतं जास्त. सो आता ढकललेलं छान. आता कूलर पण चालू केलं आहे. आता कपडे पण सुकत आहेत छानपैकी. बाहेरच्या खोलीत जेवढे कपडे आहेत ते पण आता आतमध्ये आणून टाकते. ते काही जास्त गरजेचे नव्हते त्यामुळे तिथे टाकले होते, पण आता आतमध्येच आणून टाकते. बाहेरच्या खोलीमध्ये काही असं रस्सी वगैरे नाही बांधलेली, फक्त अशी एक अर्धी भिंत आहे. त्या भिंतीवर मग मी टाकत होते जेवढे बसतील तेवढे, पण बसतच नाही, बसायलाच झाले कपडे. त्यामुळे मग आता किचनमध्येच रस्सी बांधली. म्हणलं चला नको, बाहेर टाकायलाच नको, सगळे कपडे आपल्या आतमध्ये कूलर लावूनच टाकूयात. त्यामुळे आता आतमध्ये आणून टाकायचे. सो चला, आता कपडे पण वाळत टाकून झाले आणि स्वयंपाक पण झालेला आहे. तर आता जेवायचं आहे, म्हणजे मुलांना जेवायला देते. कारण आमचे पतिदेव आले होते, बसले थोड्या वेळ, गेले. आता कधी येतात कधी नाही त्याचा काही भरोसा नाही आहे. आणि ते आले की थोडंसं काही बोलले की मग मला जेवण जात नाही. त्यापेक्षा मग आता मी मुलांना पण जेवायला देते आणि मी पण जेवण करून घेते. त्यामुळे असं वाटतं आयुष्यामध्ये काही नसलं तरी चालेल, पण नवरा चांगला पाहिजे. पण आमचंच नशीब काय माहिती घेऊन आलो होतो आम्हीच की असलं. जाऊ दे, चला. मुलांकडे बघून आपलं सगळं सहन करत राहायचं आहे, कारण आता आपण काही करू पण शकत नाही, आपण काही कामही करत नाही. त्यामुळे जाऊ दे, सोड, आता काय करा. मग आता आम्ही पण जेवण हे करून घेतो आणि व्हिडिओला इथेच एंड करतो. चला तर मग, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग, बाय बाय. भेटूयात पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये.
तो इथे बघा आमच्या माऊचे नाटकं. मी बेडशीट टाकत आहे बेडवर, तर तिला त्या बेडशीटसोबत खेळायचं आहे. व्हिडिओ एंड केला होता, पण मला नंतर झोपतानाचा हा थोडासा व्हिडिओ आहे. बेडशीट नीट करत होते, तर ही जे मध्ये नाटकं होते. सो अशी आमची माऊ आहे. चला तर मग आता बाय बाय.